सम्राट विचार मंचच्या वतीनं भारतीय संविधान जनजागृती अभियानाअंतर्गत आणि विचार मंचच्या 12व्या वर्धापन दिनानिमित्त संविधान रत्न जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। या वर्षीचा संविधान रत्न जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर श्रीपाल सबनीस, बार्टीचे विशेष अधिकारी डॉक्टर बबन जोगदंड तसेच व्यवस्थापन विभागात ए ग्रेड मिळवल्याबद्दल आदर्श विद्यार्थिनी योगेश्वरी छोटू पिल्ले यांना प्रदान करण्यात आला। सन्मान सम्राट विचार मंचचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल आणि पंचशील पुष्पगुच्छ प्रदान करून करण्यात आला। चौकस, बुद्धिमान आणि अत्यंत दिलदार अशा प्रकारचा अत्यंत पक्क्या इमानदार विचाराचा हा माणूस पुण्यामध्ये एकदा कार्यक्रम झाल्यानंतर ते मला कडकडून मिठी मारली आणि नंतर त्यांच्या जाण्यानंतर तो वारसा सम्राटच्या रूपाने पुढे चालू राहिला। त्याबद्दल शंका कुशंका घेतल्या जात होत्या। घराघरापर्यंत जाणारा सम्राट खरं म्हणजे लोकांच्या काळजापर्यंत जाऊन बसला। घर ते काळीज हा प्रवास फार मोठा आहे। प्रत्येकानेला समज वारसा चालवला तोच वारसा आंबेडकर टू कुणाल कांबळे माया बबन कांबळे असा प्रवास एक नवा इतिहास निर्माण होतो आहे। आपल्या हक्काच्या बातम्या, सत्यनिष्ठ बातम्या, वस्तुनिष्ठ बातम्या, आंबेडकरी समाजाचं सुखदुःख जाणणारा अशा प्रकारची पत्रकारिता या सम्राटच्या माध्यमातून आपण अनुभवतो आहोत। दत्ताने उपसंपादक आहे, त्यांनी त्यांच्यावर ऋण केलेलं आहे। कांबळे कुटुंबाच्या ऋणामध्ये बुडालेले दत्ता सूर्यवंशी, त्या दत्ताची सूर्यवंशीची बद्दलची कृतज्ञता मला संपादकाच्या तोंडून ज्यावेळेस ऐकायला मिळाली त्यावेळेला खऱ्या अर्थानं प्रबंधाचा हा वारसा आहे याची मला खात्री पटली, याचा विश्वास पटला। 23 वर्ष आम्ही एकच आहे, त्याच्या पहिल्या पानावर ते पहिली ओळ ते शेवटच्या पानावर म्हणजे जाहिरात असतात, त्या जाहिरातीमध्ये पण जय भीम म्हटलं जातं। जसे जय भीम जय भीम जय भीम आम्ही शादी केलं ना, जय भीम जय काय गावात आंबेडकर 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 आपण होय आंबेडकर आणि आपण दरवाणी सांगतो की आम्ही आंबेडकर आहे। माझं इथे तिसरं वाटतं बरोबर, मी चौथी भाषेत करायला लागेल पण एवढं सांगतो बाबासाहेबांनी खूप परिश्रम करून 2 वर्ष ते 11 महिने 18 दिवस मेहनत घेऊन संविधान बनवलं आणि बाबासाहेब एकमेव व्यक्ती आहे ज्यांनी संविधान बनवलंय। संविधान समितीने किती लोक असले तरी त्यांचं योगदान नाही, बाबासाहेब एकच योगदान आहे। आपण बाबासाहेबांना मानतो तर दुसरेही मानायला पाहिजे, दुसऱ्यांनी मानायला पाहिजे। आपले मंत्री, आपली पुढारी कशी काही घेऊन आपण त्यांच्या विरोधात बोलू नये। आपण सगळे एकत्र राहू, निदान धर्माच्या नावाने तरी एकत्र राहू। आता हे पुढे गेला सगळे एकत्र आले ना, शिवसेनेचे आले, भाजपचे आले, काँग्रेसचे आले, हे का होतं की बाबा निदान धर्मासाठी आपण एकत्र येतो, हे मानायला पाहिजे। आपण सगळ्यांनी एकत्र राहा। मला सबनीस साहेबांना ऐकायचे, मी फार मोठी चुकी केली लेट येऊन ते आणि ते मला त्यांची माहिती करतात ते 3 वाजता त्याने जेवायला लागतात। हा मला त्यांना माहिती आहे, ठाण्याच्या अंधेरीच्या कार्यक्रमात आम्ही लगेच त्यांना जेवायला पाठवलेलं। तर माझी वेळ सगळी वेळ मी सबनीस साहेबांना देतो, पुन्हा मी कधीतरी येईन आपल्याशी बोलायला। पण दत्ता खूप परिश्रम घेतो, पुण्यात एकमेव प्रतिनिधी आहे जो एवढा हार्डवर्क करतो। आपण सर्वजण त्याच्याबरोबर राहा, त्याला जाहिराती द्या, त्याला बातम्या द्या। आणि खूप म्हणजे बातमी आली नाही तर एवढे लोक आम्हाला फोन करतात, तुमचा पुण्याचा प्रतिनिधी बातमी घेत आहे, तुम्ही कुठे राहता? तर ते बोलतात आम्ही पुण्याच्या त्या टोकाला राहतो, तर त्या या टोकावरून त्या टोकापर्यंत कसं येतात, तुम्ही बातमी त्याच्याकडे पाठवा। बातमी तो येईल, कारण एकमेव असा प्रतिनिधी आहे की जो स्वतःजवळ आलेल्या सगळ्या बातम्या टाईप करून पाठवतो आणि आम्ही त्याबद्दल त्याचे ऋणी आहोत। अपेक्षा
आपण सर्वजण ऐकणार आहोत. या ठिकाणी जास्त न बोलता किंवा सर्वांना हार्दिक सभेचा शुभेच्छा व्यक्त करतो आणि सम्राट मंच याचा सदस्य म्हणून आपल्या सर्वांचे उपस्थित राष्ट्रपती आमचे मुलांची कामे आज खऱ्या अर्थानं जेव्हा सम्राट पेपर बबन कांबळे साहेबांनी देशामधलं एकमेव आंबेडकरी समाजाचं जे चांगलं वर्तमानपत्र आहे, ज्याला चांगलं वर्तमानपत्र म्हणून आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वर्तमानपत्र उत्तर प्रदेशमध्ये आहेत आणि महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. कारण की पत्रकारितेत PhD केली म्हणून मला हे सगळं अभ्यास आहे. तर एवढं चांगलं वर्तमानपत्र सुरू केलं बबन कांबळेजी आणि माझे महिन्यातून 2दा म्हणजे माझा आणि त्यांचा संवाद आहे. मला खूप चांगलं ते मानायचे, खूप आमचं वैचारिक आमचे चांगली मैत्री होती. मुलांनी खऱ्या अर्थानं ते फार छान पद्धतीनं वर्तमानपत्र चालवतात आणि त्या स्टोरीचं वर्तमानपत्र आहे. कारण वर्तमानपत्र चालवणं ही काही साधी गोष्ट नाही. म्हणजे आम्ही पण प्रयोग करून पाहिला होता. आम्हाला एक बहुजन महाराष्ट्र वर्तमानपत्र आम्ही सुरू केलं होतं. कारण एक वर्तमानपत्र समाजामध्ये असून चालत नाही असे काही लोकांची धारणा होती. कारण की आपले अनेक वर्तमानपत्र कारण करतात तुम्ही किती आहेत वेगवेगळ्या इतरांचे, तर ते काही साधी सोपी गोष्ट नाही. पण माझ्या मते समाजाला किती वर्ष झाला? 23 वर्ष झाले. 23 वर्ष वर्तमानपत्र चालवणं म्हणजे फार मोठं कठीण काम आहे. कारण त्याचा कागदच 10 रुपये आणि आपल्याला ते 5 रुपयाला विकतात. म्हणजे एवढं त्याचं गणित सगळ्यांना माहीत नसेल, पण ते व्यवस्थित एकच आपल्या समाजाचं वर्तमानपत्र आहे, ते म्हणजे सम्राट, आणि ते वाढवण्यामध्ये आपल्या सगळ्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट रमेश पवळे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते वसंतदादा सार्वे, माजी उपमहापौर सुनीताताई वाडेकर, माजी नगरसेवक आनंद छाजेड, ॲडव्होकेट नंदलाल धिवार, आयोजक आणि संस्थापक अध्यक्ष दत्ता सूर्यवंशी, धम्मबंधू राजेंद्र शेलार, ज्येष्ठ कविलेखक भगवान धेंडे, कामगार नेते शरद जाधव, सुंदरताई ओव्हार, स्वाती जाधव, रेखाताई आगरवाल, चारुशीला भालेराव, प्राजक्ता गायकवाड, भगवान कांबळे, राजेंद्र भुतडा, इंद्रजित भालेराव, शशीभाऊ पांडुरे, प्रशांत टेके, जीवन घोंगडे, आनंद धेडे, जालिंदर पटेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे शहरातील संविधान जनजागृतीस हातभार लावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये निलेश भालेराव, आकाश कांबळे, समता सैनिक दलाच्या निशाताई मोहोळ, बुद्ध शासन सभेचे माजी अध्यक्ष विकास चव्हाण, बुद्धभूषण महिला मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला बाराथे, हेमलता गजरमल, विमल गायकवाड, शोभा ओहाळ, आरती माने, वंदना धिवार, मराठवाडा मिलिंद महिला संघाच्या चारुशीला भालेराव, सुहासिनी ढोणे, करुणा गायकवाड, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, कालिदास जाधव, कांबळे दादा, भीमशक्ती अध्यक्ष विजय हिंगे, बुद्धभूषण मंडळ अध्यक्ष शशिकांत भालेराव, रमाई फाउंडेशन अध्यक्ष भीमराव सोनवणे, पॅन्थर पॅन्थ आर्मीचे लक्ष्मीकांत कुंबळे, जनसेविका रेखाताई आगरवाल, अख्तरी शेख, संजीवनी देवकुळे, मोनिका पठारे, ग्रेस गोरडे, मागाडेताई, सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव, धावपटू अनवर शेख, ॲडव्होकेट सुनील केदारी, विनोद सोनवणे, बाळू शेलार यांचा सन्मान पाहुण्यांच्या हस्ते संविधान ग्रंथ आणि पंचशील चिन्ह देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन ॲडव्होकेट विठ्ठल आरुडे यांनी, तर आभार विकास चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी HM शिंदे, राजेंद्र शेलार, करीम तुर्क, सादिकभाई शेख, सिद्दीक पठाण, चंदा गायकवाड, सोनी गायकवाड, KP घागट, मिलिंद माने यांनी विशेष परिश्रम घेतले.